नाराजीचा विषय राज्यातच संपला। दिल्लीत अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य, तर मित्रपक्षातील ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंनी तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील अनेक गोष्टींची कल्पना, योग्य तो सन्मान राखला जाणार, एकनाथ शिंदेंनी अमित शहांनी आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। महायुतीच्या मित्रपक्षांमधील संभाव्य पक्षप्रवेश तातडीने थांबवा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नेते पदाधिकाऱ्यांना आदेश। ठाकरे बंधूंचं युतीच्या दृष्टीने मोठं पाऊल, मुंबईत मनसेला 70च्या आसपास जागा सोडण्याची उद्धव ठाकरेंची तयारी, जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू झाल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातील 40 एकर जमीन ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला, मुंढवा पोलीस ठाण्याच्या डायरीमध्ये नोंद, जमिनीचा ताबा घेणारी व्यक्ती कोण, झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस 275 मूळ वारसांचे जबाब नोंदवणार, मूळ वारसांना काही मोबदला मिळाला का याची तपासणी होणार। मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार, धावपट्टीच्या देखभालीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत विमानसेवा बंद। जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद, उद्याही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट, उत्तर महाराष्ट्रासह पुण्यामध्ये गारठा वाढला, धुळ्यानंतर सोलापूरच्या जेऊरमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद। 11 तरुणांचं ब्रेनवॉश करण्यासाठी दहशतवादी उमरचे 70 व्हिडिओ, 12 व्हिडिओ उमरनं स्वतः शूट केले, उमरच्या नुहमधील घर मालकिणीला अटक।